अमरावतीतील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिला आणि बालकल्याण भवनासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या हक्कासाठी एल्गार पुकारला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे गावामध्ये वैर निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे। या योजनेमध्ये एखादी महिला अपात्र ठरल्यास गावात तणाव निर्माण होतो असं त्यांचं म्हणणं आहे। तसंच एफआरएसची अनिवार्यता तात्काळ रद्द करावी आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती अंगणवाडी सेविकांवर करू नये अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत। वारंवार हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असल्याबद्दल अंगणवाडी सेविकांनी नाराजी व्यक्त केली। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। माझं नाव मीरा कैतवाल, जिल्हा आयटक सचिव। आज आमचा जिथे धरणे आंदोलन आहे, ह्या सरकारने आम्हाला एफआरएस म्हणजे जो टीएचआर असतो तो निष्कृत दर्जाचा आहे आणि त्या गावातल्या विद्यार्थ्यांचा लाभार्थ्यांचा फोटो घ्या। 2 म्हणजे मातृत्व वंदना आहे का, ही वंदना आरोग्याकडे होती आजपर्यंत, पण आता हे अंगणवाडी सेविकेकडे दिली। तसेच आमचे अंगणवाडी सेविकेचे जे आपले 50 रुपये माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांचे 50 रुपये याप्रमाणे फॉर्मप्रमाणे 50 रुपये देऊ, पण अद्यापही ह्या सरकारनेही अदा केलेले नाही आहे। त्यांची खूप नाराजी आहे। 50 रुपये लाभार्थीप्रमाणे आज प्रत्येक बहिणींनी आमचे दिवस रात्र केला आणि तो फॉर्म भरला आणि त्याचा प्रस्तावपत्र अजून मिळाला नाही आहे। तसेच आज जे एफआरएस म्हणत आहे, तर आता मला सांगा तुम्ही, ह्या सरकारने जर आम्हाला एफआरएससाठी करतात तर जो मुलांना 6 महिने ते 3 वर्ष गरोदर माता स्तनदा माता यांना जो आहार देतो, हा एवढा आहार निष्कृत दर्जाचा आहे का तो आहार न्यायला पण तयार नाही लाभार्थी आणि तो ढोर पण सुद्धा खात नाही, इतकी त्या निष्कृत दर्जाचीच क्वांटिटी आहे। आणि ते लाभार्थी घ्यायला बोला, आम्ही 10 वेळा सेविका जाते, घ्या तुमचा लाभ घ्या, ते म्हणते आम्हाला आहार नको आणि तो एफआरएस नको, आम्हाला या एफआरएसची गरज नाही आणि त्या आहाराची गरज नाही, असा हा म्हणजे इतका चुकीचा आहार देत आहे। ह्या गव्हर्नमेंटला वाटलं पाहिजे का आपण सुद्धा हा ढोर जर ते आहार खात नाही आहे तर खरंच ते लहान छोटे बालकं अंगणवाडीतले ते कधी आहार खाणार का, हे मोठी शोकांतिक आहे। सरकारला द्यायचं असेल तर चांगला आहार द्यायचा तर चांगल्या पद्धतीचा आहार द्या, आम्हाला भरड धान्य द्या, चांगला आम्हाला त्याचं तृण धान्य द्या का जेणेकरून ते लाभार्थी खाईल आणि त्या लाभार्थ्याला जर चांगलं वाटेल तर तो लाभार्थी घ्यायला जाईल। आणि एवढी मोठी हे शोकांतिक आहे, आम्हाला गावामध्ये राहावं लागतं आणि प्रत्येक लोकांचा प्रश्न असते, अंगणवाडी सेविका एवढा रोष असते। माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण आता फेर तपासणी, आता मला सांगा ज्याच्या घरामध्ये जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण सरसकट केली जाईल तर सगळ्यांना पैसे मिळणार। आता तेच आम्हाला फेर तपासासाठी अंगणवाडी सेविकेला तो सर्वे करण्यात आला। तो सर्वेमध्ये सर असं आहे का ज्या घरामध्ये 1 कुमारिका आणि 1 सौ, हा पहिल्यांदा त्यांनी म्हटलं, आता त्यांनी दुसरा GR बदलवला का त्याच्या घरामध्ये जर अंगणवाडी ज्याच्याकडे जर सहभागी 3 असेल तर चालेल, पण कुमारिका 1च पाहिजे आणि ती विवाहित असेल तर ती चालणार नाही। आता गावामध्ये जेव्हा आम्हाला हा काम फेर तपासणीचा सर्वे करताना एवढी काही अडचण जातं, प्रत्येक गावातला कुटुंब कोणीही आलं तुम्ही तुमच्या घरचं काम आहे का, तुम्ही तुमचं घरचं देता का, आमचा काहीच रोष नाही। आम्हाला तर असं वाटतं 100% सरसकट सगळं लोकांना देऊन टाकलं पाहिजे, पण आता तुम्ही जर अशा याच्यामध्ये जर आम्हाला हा सर्वे करत आहे तर आमच्या गळाची गलछप झाली आहे। पुढच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही ह्या सरकारला बेमुदत संप करू, या सरकारला आमची ताकद दाखवून देऊ आणि जोपर्यंत म्हणतात ना दुनिया झुकतीये झुकानावाला यांच्या दाढीतून आम्ही घेऊ आणि आम्ही बेमुदत संपारू। NTV न्यूज मराठी, अमरावती।